Hi. We will start chapter from the paper, second or part second, and that is 7 number chapter, overall the energy flow in an ecosystem. आणि मग चौथं आपलं ओव्हरऑल आपण जे शिकवणं झालं त्याच्यामधले पहिले दोन फर्स्ट पार्टचे आणि हा दुसरा सेकंड पार्टचा. Okay, so energy flow in an ecosystem. Energy flow in an ecosystem. सर्वात पहिले इकोसिस्टीम म्हणजे काय? तर इकोसिस्टीम मध्ये मराठीमध्ये तो परिसंस्था होते. इकोसिस्टीम पेक्षा आणखी कमी होऊन जाईल परिसंस्था. तर मग कोणताही पर्टिक्युलर जिओग्राफिकल एरिया असेल, ओके, तर तिथे लिव्हिंग ऑर्गॅनिझम राहतात आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम लिव्हिंग फॅक्टर्स वगैरे वगैरे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, मग त्यामध्ये प्लांट्स येईल, ॲनिमल्स येईल आणि अदर ऑर्गॅनिझम्स. ओके, तर हे लिव्हिंगवाले राहतात आणि मग यांच्या ज्या गरजा आहेत, ते लिव्हिंग्स आहे, जे काही आहे, तर हे नॉन लिव्हिंग फॅक्टरपासून कम्प्लीट करत असतात. सॉईल, वॉटर, वेदर अशा प्रकारच्या. तर मग जे लिव्हिंग फॅक्टर्स असतात किंवा लिव्हिंग थिंग्स असतात तर त्यांना म्हणायचं बायोटिक फॅक्टर, BIOTIC, बायोटिक फॅक्टर्स. अँड नॉन लिव्हिंग वाले जे काही आहेत त्यांना म्हणायचं अबायोटिक फॅक्टर्स. आणि मग की इकोसिस्टीम मध्ये काय आहे ते these biotic factors, abiotic factors, and there is a interaction between these biotic and the abiotic factor, and all these together constitute the ecosystem. मग इकोसिस्टीम मध्ये काय काय येईल तर abiotic factors, biotic factors आणि या दोघांच्या दरम्यानची आंतरक्रिया. there is a interaction. Abiotic factors uses abiotic factors म्हणजे इंटरॅक्शन्स आणि मग हे इंटरॅक्शन्स बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स हे सगळे एकत्र दॅट कॉन्स्टिट्यूट द इकोसिस्टीम. सो लुकिंग बॅक, तर तिथं पहिलाच प्रश्न आहे, व्हॉट इज मीन बाय इकोसिस्टीम? सो इकोसिस्टीम मीन्स or include abiotic factors, biotic factors and their interactions. All together this constitute the ecosystem. Okay, which are the different types of ecosystem? The ecosystem च्या वेगवेगळे टाइप्स आहेत. तर पहिले तर नॅचरल इकोसिस्टीम अँड आर्टिफिशियल वन, दॅट इज द मॅन मेड. ओके, तर नॅचरल इकोसिस्टीम मध्ये आणखी दोन येईल. समजा आपण इकोसिस्टीम, ओके, इकोसिस्टीम, मग याच्यामध्ये दोन्ही नॅचरल इकोसिस्टीम, इज आर्टिफिशियल, दॅट इज मॅन मेड. Artificial ecosystem. Okay, so man-made. Okay, तो man-made मध्ये मग एका पर्टिक्युलर एरियामध्ये आपण समजा फार्म हाऊस सारखे किंवा मग एखादे पर्यटनाचे स्पॉट्स, मग तेवढ्या भागामध्ये मग आपण पर्टिक्युलर ॲनिमल्स आणले, ओके, काही ठेवले आणि मग तिथे नॅचरल आहेच की जे काही नॉन लिव्हिंग अबायोटिक फॅक्टर्स आहे आणि मग त्यांची इंटरॅक्शन तिथे जर होत असेल, सो दॅट कॉन्स्टिट्यूट द आर्टिफिशियल इकोसिस्टीम. दिस इज द मॅन मेड. ओके, सो वी आर नॉट कन्सर्न विथ दिस नाउ. वी आर कन्सर्न विथ दिस नॅचरल इकोसिस्टीम. सो इट इज divided further into the two, that is terrestrial ecosystem and second is aquatic ecosystem. Okay, आता मग ज्या इकोसिस्टीम आहे ते नॅचरल इकोसिस्टीम की नॅचरली आहे ती, मग तिचे दोन प्रकार पडलेले आहेत, टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम, ॲक्वेटिक इकोसिस्टीम, की जमिनीवर राहणार आहे. टेरेस्ट्रियल म्हणजे
ॲक्वेटिक म्हणजे पाण्यात राहणारे. ओके, तर मग ह्या दोन सिस्टीम नॅचरल इकोसिस्टीमचे अगेन फर्दर डिवाइड. ओके, सो टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम, ॲक्वेटिक. मग आता टेरेस्ट्रियल मध्ये ओके, तर टेरेस्ट्रियल मध्ये काय येईल? इट इज फॉरेस्ट. मग जमिनीवर राहणारे फॉरेस्ट. नंतर इट इज कोस्टल. कोस्टल म्हणतो इट इज ग्रासलँड. इट इज ग्रासलँड, फॉरेस्ट, ग्रासलँड. आणि मग इट इज that is called as what? It is a desert. आता टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर तर मग फॉरेस्टची इकोसिस्टीम वेगळी, ग्रासलँड असेल तर ग्रासलँडवरची वेगळी आणि डेझर्ट वाळवंटातली. तर अशा प्रकारच्या तीन मॉडेल टेरेस्ट्रियलचे. ओके, फॉरेस्ट, ग्रासलँड, डेझर्ट. ॲक्वेटिक मध्ये तर इट इज आता ॲक्वेटिकचे दोन प्रकार असते, समुद्राचं पाणी पण असते आणि मग इट इज आपलं फ्रेश वॉटरवालं की गोड्या पाण्याचं, खारं पाणी आणि गोडं पाणी. तर इट इज मरीन वॉटर. सो इट इज खारं पाणी अँड देन इट इज फ्रेश वॉटर. इट इज फ्रेश वॉटर. ओके, तर मरीन वॉटर म्हणजे समुद्राचं पाणी, खारं पाणी. फ्रेश वॉटर म्हणजे फ्रेशवालं नाही, तर इट इज गोडं पाणी. ओके, तर ॲक्वेटिक इकोसिस्टीम फ्रेश वॉटर मधली जे इकोसिस्टीम असेल तिथे वेगळे ऑर्गॅनिझम असेल, वेगवेगळे काय असेल तर अबॉटिक फॅक्टर्स असतील आणि बॉटिक फॅक्टर्स वेगळे, तिथे पण वेगळे. So it constitutes the different aquatic system, aquatic ecosystem, among which marine water is different and the fresh water is different. So these are the types of the ecosystem. Ecosystem is further divided into natural ecosystem and artificial one. And more natural ecosystem further divided into terrestrial ecosystem, aquatic ecosystem. Then terrestrial is divided into forest, grassland and desert. आणि मग वाळवंटातली वेगळी, ग्रासलँडची वेगळी, जंगलातली वेगळी इकोसिस्टीम. ॲक्वेटिक इकोसिस्टीम मरीन वॉटर अँड इट इज फ्रेश वॉटर. ओके, हाऊ डू इंटरॅक्शन टेक्स प्लेस बिटवीन द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑफ एन इकोसिस्टीम. आता मग बायोटिक फॅक्टर्स असतात आणि अबायोटिक फॅक्टर्स असतात. These biotic factors uses the abiotic factors for their progress, for their living processes. सगळ्यासाठी आपल्याला पाणी पण पाहिजे, सूर्यप्रकाश पण पाहिजे. सो आणि मग सॉईल मधनं आपण अन्न काढतो. सो वी आर युजिंग दिस अबॉटिक फॅक्टर्स फॉर अवर वेलफेअर. ओके, मग यांच्यामध्ये इंटरॅक्शन सुरू असते. देयर इज अ इंटरॅक्शन बिटवीन द अबॉटिक अँड द बायोटिक फॅक्टर्स थ्रू different biogeochemical cycles which we will discuss in the further part. Okay, तर मग हे जे बायोटिक आणि अबॉटिक फॅक्टर्स मध्ये इंटरॅक्शन असते तर कशाच्या द्वारे? इट इज डिफरंट बायोजिओकेमिकल सायकल्स. बायोजिओकेमिकल सायकल्स. तर या सायकल्सच्या द्वारे मग काय होते कंटिन्युअस इंटरॅक्शन मध्ये? तर मॅटर आणि एनर्जीचा फ्लो होते फ्रॉम वन टू अनअदर. आणि हे जरुरी आहे. यांच्यामध्ये इंटरॅक्शन जर झाली नसती तर मग एनर्जी आणि मॅटरचा फ्लो झाला नसता आणि मग ही इकोसिस्टीमच कोलॅप्स झाली असती. सो देयर इज अ नीड ऑफ इंटरॅक्शन्स बिटवीन द बायोटिक अँड द अबॉटिक फॅक्टर्स अँड दॅट इज हॅपन. ओके, तर अशा प्रकारची इंटरॅक्शन असते आणि हे यांच्यामध्ये इंटरॅक्शनमुळेच एनर्जी किंवा मॅटरचा फ्लो एकामधून दुसरीकडे होत असते. तर एका लेवलवरून दुसऱ्या लेवलकडे ते मॅटर किंवा एनर्जीचा फ्लो होत असते. तेच आपल्याला पुढच्या पार्ट्समध्ये, नंतरच्या पार्ट्समध्ये बघायचं आहे. सो दिस इज अवर लुकिंग बॅक. सो आय विल स्टॉप हियर. नेक्स्ट टाइम एनर्जी फ्लो इन एन इकोसिस्टम. व्हॉट इज हर्बिवरस, कार्निवरस, देन अपेक्स कार्निवरस and the omnivorous
These terms we are going to discuss in our next lecture. So till then,